समर्थ दोस्त. तर आज बनवते मी उपासाचे कटलेल, जे उपासाला आपण खाऊ शकतो आणि अगदी मऊसर आणि जाळीदार बघू शकता तुम्ही. खूप छान टेस्टी हे झालेले आहेत आणि खूप सुंदर पण आले आणि तुम्हाला अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने मी तुम्हाला ही कटलेल दाखवणार आहे. तर चला मग बघूया कसे बनवायचे हे कटलेल. त्याच्यासाठी मी एक मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा घेतला, तो भाजलेला नाही आहे, कच्चा. जे वाटलं तर तुम्ही भाजू पण घेऊ शकता, पण मी न भाजता तो घेणार आहे आणि तो मस्तपैकी आता आपण मिक्सरमधून काढून घ्यायचं. तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही मिक्सरमधून काढून घ्यायचा. आता हा मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं तुम्ही बघू शकता. एकदा असं हाताने चेक करून घ्या, बारीक झालं नसेल तर परत एक फेर मारून घ्यायचं. पण हे माझं बरोबर झालेलं आहे. तर आता मी हे एक साईडला ठेवेल. त्यानंतर त्याच्या आधीच मी ना केळी जी शिजायला ठेवून दिलेलं होते, जे मी कटलेलमध्ये टाकणारे. केळीच्या ऐवजी तुम्ही बटाटा पण वापरू शकता, पण मी इथं केळी वापरणार आहे. केळीचे खूप छान लागतात, बटाट्याचे पण छान लागतात, तसं काही नाही. तुम्ही पाहिजे तर तुम्ही बटाटे पण घेऊ शकता. तर इथं मी थोडंसं नॉर्मल मीठ टाकलं होतं, म्हणून ते लालसर पाणी झालं आणि केळी पण लाल झाले. तर हे बघा मस्तपैकी शिजून गेलेलं अगदी मऊ. तर हे आता मी यांना सोलून घेईल आणि एकदम बारीक पेस्ट करून घेईल याचं. आणि त्यानंतर मग आपण पुढं बघूया. अगदी सोपी पद्धत आहे, खूप कठीण आहे असं काहीच नाही आहे आणि खूप छान लागतात हे कटलेल. तुम्हाला मी दाखवतेच, खूप सुंदर. आणि त्यानंतर मग मी इथे ना हे मस्तपैकी आता हाताने या मॅचर असेल तर तुम्ही त्याच्याने करू शकता, नाही तर मग किसणीने किसून पण घेऊ शकता. तसं काही नाही, किसणीने किसलं बी तरी ते होऊन जाईल. आणि त्यानंतर मग मी हे नाही याच्याने मॅच करून घेते मस्तपैकी. याच्याने मस्तपैकी होऊन जातं, बारीक किसायचीही गरज येत नाही. तर याच्याने मी आता मस्तपैकी आता हे बारीक करून घेईल आणि त्यानंतर मग पुढची प्रोसेस तुम्हाला सांगते. हे पण खूप सोपं आहे आणि खूप छान लागतात कटले. तुम्ही आता चालू काही खायचं असेल या उपवासाच्या दिवशी पण तुम्ही हे बनवू शकता. हे नाश्त्याला बी बनवू शकते. हे मी सकाळी नाश्त्याला बनवते आमच्यासाठी आणि म्हणतं नाश्त्याला काहीतरी वेगळं काहीतरी बनवू म्हणतं, म्हणून मग मी हे उपवासाचे कटलेल बनवले. आणि म्हणतं केळी पण आहेत, साबुदाणे पण आहेत, म्हणतं चला याचंच काहीतरी एक नवीन बनवू. आणि त्यात उपवासाचं बनवायचं म्हटलं का खूप छान असतं हे येतं. तर त्यानंतर मी इथं लाल तिखट टाकते. तुम्ही लाल तिखटच्या ऐवजी हिरवी मिरची पण टाकू शकता, पण मी हिरवी मिरची नाही टाकत आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ. मी काय सांगते, चालू मी बनवते, जास्त काहीच हे केलं नाही तयारी. पहिले आधी काहीच तयारी केली नाही, मग अचानक माझं नाश्त्याला म्हणतं काहीतरी बनवू, म्हणून म्हणतं चला आज उपासाचेच कटलेल बनवूया आणि खूप सुंदर बी लागतं. आता मी इथं ना थोडं पीठ टाकणार आहे, कारण की आता त्याच्यामध्ये किती पीठ लागेल हे आपण अंदाज नाही सांगू शकत, कारण ही माझी 5-6 केळी आहेत. तर आता याला किती हे लागेल ते सांगू शकत नाही. तर मी आधी 4 चम्मच टाकले, नंतर मग अजून एखादा चम्मच हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. जेवढं तुम्ही हे चांगलं मिक्स करून घेणार तेवढं तुमचे कटलेट छान येतील. आणि अगदी गोळा तयार करून घ्यायचा आहे मस्तपैकी, आणि जेवढा चांगला गोळा करता येईल तेवढा करू शकता. आणि तिखट वगैरे ते तुम्ही तुमच्या चॉईसनुसार बी घेऊ शकता. आता हे मस्त मॅच करून घेईल. आता ही तर पीठची गरज नाही आहे, मान मी आधीचे 4 चम्मच टाकले तेवढ्यावर माझं होऊन गेलेलं आहे, पण वाटलं तर मी अजून एक टाकून देईल. तर हे बघा इथं मस्तपैकी हे झालेलं आहे आणि थोडंसं मी अजून अर्धा चम्मच घेतलेला आहे. तशी गरज नव्हती, पण म्हणतं थोडंसं घेऊन घेऊ, कारण की नंतर मग तुटू शकतात आपले कटलेट. हे बघ इथं असं मस्त मॅच करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. जेवढं तुम्ही चांगलं हे करणार
तेवढं ते आपले कटलेट छान येते. आता हे एकदम मस्तपैकी आता मिक्स झालेलं आहे आणि खूप सुंदर पण झालेलं आहे. तर आता इथं कटलेट कसे बनवायचे मी तुम्हाला दाखवते. आता हे मी पीठ साईडला ठेवून देते आणि नंतर मग हे अजून थोडंसं हे करते. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान गोळा तयार आपला झालेला आहे. हे बघा ह्या पद्धतीने आता इथे ना थोडं थोडं घेऊन आपण छोटासा एक गोळा घ्यायचा. थोडंसं नॉर्मल तेल घेतलं मी हाताला लावायला, म्हणजे ते कसं हाताला लागायला नको तसं गरज नाही आहे, पण मग तरी मी एक घेऊन घेतलं. हे बघा हे मस्तपैकी साईडचे किनार तुटत असतील ते तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे बघा ह्या पद्धतीने खूप छान आणि इथे तुम्ही पाहिजे त्या तुमच्या आकारात तुम्ही बनवू शकता. तुम्हाला पाहिजे तो तुम्ही वाटलं तर गोल पण बनवू शकता, चौकोन बनवू शकता, म्हणजे तुम्हाला जे आवडेल त्या आकारात तुम्ही हे कटलेट बनवू शकता आणि खूप छान लागतं. आता इथे तुम्ही तळू पण शकता, शॅलो फ्राय बी करू शकता, तुम्हाला जसं वाटलं तसं करू शकता. शॅलो फ्राय बी करू शकता. आता इथं मी हे बघा ह्या पद्धतीने मी तुम्हाला आता अजून 2-3 करून दाखवते. वाटलं तर तुम्ही लहान मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता, जाड बारीक तसं काही नाही. मस्त जाळीदार येतात आणि खूप सुंदर बी लागतात, ते टेस्ट पण खूप देतात, खूप सुंदर लागतात हे. आता हे मी आता आणि तुम्हाला किनार थोडीशी दाबून घ्यायची अगर ते तुटत असतील तर, नाही तर मग तशी गरज तर नाही. हे बघा मी किनार व्यवस्थित करून घेते, जसं हे वाटलं तसं. तेलची गरज नाही आहे, पण मी लावून घेतलं. त्यानंतर एवढे माझे कटलेट तयार आहेत. तर आता चला मग मी एक पॅन गरम करायला ऑलरेडी ठेवून दिलेलं आहे. तर चला मग आपण हे शॅलो फ्राय करून घेऊया. तुम्ही पुन्हा तेलात पण तळू शकता, पण मी इथे शॅलो फ्राय करणार आहे. हे बघा हे पॅनला पूर्ण असं मस्तपैकी तेल लावून घ्यायचं आहे. बऱ्यापैकी मी तेल घेतलेले, नंतर सगळंकडे पसरून घ्यायचं आहे आणि जेवढे आपले कटलेट मारतील तेवढे कटलेट त्याच्यात ठेवून द्यायचे. आणि नंतर मग हे मस्तपैकी गोल्डन होत नाही तोपर्यंत आपण शॅलो फ्राय करून घ्यायचे. जास्त तेल लागत नाही यांना, अगदी थोडंसं तेलामध्ये पण होऊन जातं. तुम्ही जास्त तेलात केलं ना ते जास्त तेलगट होऊन जाते, म्हणून मग आपण शॅलो फ्रायच करायचं. बेस्ट ऑप्शन तर हे जे माझं सांगेल तुम्हाला, कारण की कमी याच्यात खूप छान येतं, यांना तेल जास्त लागत नाही, थोड्याशा तेलात पण होऊन जातं. आता हे मस्तपैकी आता मी एक साईडला आधी मस्तपैकी गोल्डन करून घेईल आणि त्यानंतर मग आपण चेक करूया. मस्तपैकी कलर आला बघा, किती छान कलर आलेला आहे. आता हे असं दोघं साईडने आपण मस्तपैकी कुरकुरीत होत नाही, गोल्डन होत नाही तोपर्यंत आपण हे तळून घ्यायचे मस्तपैकी. हे बघा खूप छान हे होतात आणि खूप सुंदर पण लागतात. बघा ह्या पद्धतीने सुंदर कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान टेस्ट पण खूप छान देतात हे. खाली लटकले नाही, काहीच नाही, चिटकले वगैरे काहीच नाही आहे. मस्तपैकी ह्या दोघं साईडने आता आपण मस्तपैकी गोल्डन फ्राय मस्तपैकी करून घेऊ. आता हे मी उलटून दाखवते. दोघं साईडने मस्तपैकी झालेले, अजून थोडंसं 5-10 मिनिट लागलेच होऊ देईल आणि नंतर मग फक्त काढून घे. तुम्ही बघू शकता किती छान झालेले ते, खूप सुंदर झालेले आहेत हे माझे, जवळजवळ मस्तपैकी झालेले आहेत. मी आता हे काढून घेईल आणि एका डिशमध्ये बघू शकता तुम्ही, मस्तपैकी झालेले आहेत हे माझे, खूप
सुंदर कलर आलेला आहे आणि कुरकुरीत पण झाले म्हणजे बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतमध्ये मऊसर असे हे कटलेट झालेले आहेत आणि खूप छान लागतात ते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी झालेले आहेत. आता मी हे सगळे काढून घेते आणि त्यानंतर मग अशाच पद्धतीने मी आता सगळे करून घेईल आणि नंतर मी तुम्हाला सांगते की कसे झाले ते. तुम्ही बघू शकता मस्तपैकी झालेले आहेत माझे आणि असे बनवून तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. 2 दिवस कसे राहतील पाहिजे तेव्हा तुम्ही हे शॅलो फ्राय करू शकता. म्हणजे आता बनवून डब्यात पॅक करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 2 दिवस ते कसेही तुम्ही वापरू शकता. म्हणजे अगर तुम्ही आज बनवून ठेवले उद्या दुसऱ्या दिवशी पण तुम्ही ते तळून खाल्ले तरी ते छान लागतील. तर इथं माझे हे शॅलो फ्राय झालेले आहेत. खूप सुंदर असे हे आपले कटलेट तयार आहेत. तुम्ही बघू शकता मस्तपैकी जाळीदार आलेले आहेत. हे उपासाचे कटलेट तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.